शेतकऱ्यावर अस्वलीचा जीवघेणा हल्ला. वरुड तालुक्यातील महेंद्री शेत शिवारातील घटना. वाघाने केला गायीचा शिकार. वरुड तालुक्यातील कार्ले शेत शिवारातील घटना. आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब, ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर. खास ऑफर सुरू आहेत, ज्यात फक्त 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 3 महिने वर्कआउट करता येईल. महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. वरुड तालुक्यातील महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्र असणाऱ्या परिसरात मागील 3 दिवसात वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या 2 घटना समोर आल्या असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार 2 सप्टेंबर मंगळवारला वरुड तालुक्यातील महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रात असणाऱ्या महेंद्री गावाला लागूनच असलेल्या शेतात रमेश शिवनाते हा शेतकरी शेतात फवारणी करीत असताना शेताच्या धुऱ्यावर वानर आले असल्याने हा शेतकरी वानर हकलण्यासाठी धुऱ्यावर गेला असता तेथील झुडपणात लपून असलेल्या अस्वलने या शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला व शेतकऱ्याने आरडाओरड केली असता सुदैवाने शेत गावाला लागून असल्याने गावातील नागरिकांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा आरडाओरड केल्याचा आवाज येताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतली व या अस्वलला तेथून पळविले. गावातील नागरिक वेळीच मदतीसाठी धावून आले असल्याने या शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र या अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी रमेश शिवनाते हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना विजय श्रीराव व गावातील नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर 31 ऑगस्टच्या दरम्यान महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रात येणाऱ्या एका शेतकऱ्याची गाय कार्ली शेत शिवारात चरण्यासाठी गेली असता दुसऱ्या दिवशी तिचा शिकार झाल्याचे दिसून आले. तर बालाजी चौधरी या शेतकऱ्याला त्या शिकारजवळ पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याची चर्चा असल्यामुळे हा शिकार वाघाने केला असावा असं बोलल्या जात आहे. तर या परिसरात या वाघाची दहशत देखील पसरली आहे. मागील 3 दिवसात घडलेल्या या दोन्ही घटनेमुळे वरुड तालुक्यातील महेंद्री राखीव संवर्धन क्षेत्रात येणाऱ्या गावात व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून आता पुन्हा महेंद्रीला अभयारण्य करण्याची मागणी चर्चेत येणार आहे. तर अभयारण्य करण्याची मागणी अनेक त्या भागातील शेतकरी देखील करीत आहे. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. मी बालाजी चौधरी कार्ले येथील शेतकरी आहे आणि माझ्या शेताच्या बाजूला इथे एक मोठ्या जनावरांनी शिकार केली. ते मोठे वाघ होते. त्या वाघांनी त्या गाईला मारून जंगलात नेलं. तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करावं? दिवसांनी वाघ आणि रात्र्यांनी हे जंगलातील रानडुकर आणि रुही हे फसलीला खूप नुकसान करतात. यासाठी महेंद्री हे अभयारण्य लवकरात लवकर करावे ही विनंती. नमस्कार, माझं नाव निलेश मळके. मी महेंद्री या गावातील रहिवासी आहे. काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आमच्या गावातील आमचा बंधू रमेश शिवनाते हा शेतामध्ये फवारणीकरिता गेला होता. तेव्हा त्याच्या शेतातील जे माकडं होते ते माकडं हाकलण्यासाठी तो धुऱ्यापर्यंत गेला. तेवढ्याच त्या धुऱ्यावर त्याला 2 अस्वलीने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तर अस्वलीचं हे एकच उदाहरण नाही. आमच्या गावामध्ये जवळपास 5-6 महिने अगोदर आणखी एका व्यक्तीला अस्वलीने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात तो सुद्धा गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे जे गावालगतच गावाच्या टाकीजवळ जे गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यातून एका वाघाने एका वासराचा शिकार केला होता. तर माझं म्हणणं एकच आहे आणि आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती आहे की आमच्या गावामध्ये आता वन्य प्राण्यांचा त्रास खूप वाढला. त्याच्यामध्ये अस्वली, वाघ आणि इतर जर प्राणी पकडले जसे रुई, सांबरं वगैरे यांचा पण शेतीमध्ये खूप नुकसान होत आहे. आणि आता जीवघेणे हल्ले सुरू झालेले आहे अस्वलांचे. त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की आमच्या महेंद्री संवर्धनाला महेंद्री अभयारण्य घोषित करण्यात यावे आणि आमच्या सर्वांचा म्हणजे एक प्रकारचा जीव वाचवण्यात यावे. कारण की या हल्ल्यामध्ये आज त्याला झालं, भर दुपारी त्याला अस्वलीनं गंभीर स्वरूपात जखमी केला. तर हा प्रकार उद्या कोणासोबत घडू शकतो आणि ऑलरेडी आमच्या इथे 1-2 असे प्रकार झालेले आहेत. म्हणून विनंती एकच आहे की लवकरात लवकर अभयारण्य घोषित करण्यात यावे.